तर ज्या गोष्टीसाठी मी यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं, तर आज तीच गोष्ट आलेली आहे आणि मी तेच तुम्हाला सांगणार आहे. तर मी सिजेरियनच्या बाबतीत तुम्हाला अशा काहीतरी माहिती सांगणार आहे, जे की डॉक्टर पण तुम्हाला सांगत नाही आणि माझं स्वतःचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मी शारदा गजानन ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल असणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तर जेव्हा आपलं पहिलं सिजर असतं तेव्हा आपल्याला काही तेवढं अनुभव नसतं आणि सिजरच्या बाबतीत आपल्याला तेवढी माहिती पण नसते. जेव्हा आपल्याला डॉक्टर म्हणतात की तुम्हाला सिजर करायची वेळ येऊ शकते आणि सिजर करावं लागते, तर तेव्हा आपण फटकन असं सिजर करायला रेडी होऊन जातो आणि आपलं सिजेरियन पण होऊन जातं. आणि मग बारी येते दुसऱ्या बाळाच्या वेळेस. तर दुसऱ्या बाळाच्या वेळेस जेव्हा आपल्याला सिजर करायचं असतं, तर तेव्हा डॉक्टर आपल्याला पहिल्यांदाच म्हणून देतात की सिजेरियनमध्ये तुम्हाला नसबंदीचं ऑपरेशन पण करायचं असते. आणि आपल्याला इकडून तिकडून हेच कानावर येत असतं की सिजेरियनमध्ये ऑपरेशन करणं हेच बेस्ट ऑप्शन आहे, कारण नंतर तुमचं ऑपरेशन पण होणार नाही आणि तुम्हाला दुसरीकडे ऑपरेशन पण करता येणार नाही. तर आणि आपल्या घरच्यांना पण वाटतं की सिजेरियनमध्ये नसबंदीचं ऑपरेशन झालं तर आपल्याला पुन्हा पुन्हा त्रास पण सहन करावा लागणार नाही. आणि दोन्ही गोष्टी आता खूप साऱ्या बाया पण सिजेरियनमध्येच ऑपरेशन करत आहे, कारण आता जास्तीत जास्त सिजेरियन डिलिव्हरीज होत आहे. नॉर्मल डिलिव्हरी 100% पैकी 80% सिजेरियन होतं आणि 20%च नॉर्मल होत आहे. त्यामुळे सिजेरियनमध्येच आता ऑपरेशन वाढलेले आहेत. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपली सिजेरियन डिलिव्हरी होते तेव्हा आपली मानसिकता तेवढी नसते की एवढं विचार करावं आणि डॉक्टरला सांगावं की आपल्याला ऑपरेशन करायचं आहे किंवा नाही. तर मी पण तसंच केलं. जास्त काही कोणाला विचारलं नाही की सिजेरियनमध्ये ऑपरेशन करणं हे कसं असतं किंवा त्याचं काय अनुभव असतं किंवा त्याचे काय परिणाम असते, हे मी कोणालाच विचारलं नाही. आणि माझी सिजेरियनची वेळ आली आणि आम्ही ॲडमिट झालो. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की जर बाळ तुमचं स्वस्थ असेल किंवा आई स्वस्थ असेल तेव्हाच आम्ही सिजेरियनमध्ये ऑपरेशन करेल. तर आम्ही सिजेरियनची डिलिव्हरी करायला रेडी झालो आणि माझं सिजेरियन पण झालं आणि माझं बाळ एकदम स्वस्थ होतं. आणि मला सांगितलं डॉक्टरांनी आता ऑपरेशन करायचं आहे की नाही. तर आम्ही त्यावेळेस तर बाळ मस्त असल्यामुळे आम्ही पण डॉक्टरांना सिजेरियनमध्ये ऑपरेशन करायचा निर्णय सांगून दिलं आणि डॉक्टरांनी माझं ऑपरेशन पण करून टाकलं. तर माझं सिजेरियन पण झालेलं होतं आणि त्यात माझं नसबंदीचं ऑपरेशन पण झालेलं होतं. आणि माझ्या मनात अशी काहीतरी भीती निर्माण झाली की ती मला हळूहळू डिप्रेशनमध्ये घेऊन गेली. कारण पहिले माझं बाळ होतं 4 वर्षाचं आणि आता माझं लहान बाळ होतं. आणि मला हळूहळू ते विचार यायला लागले की आपण सिजेरियनमध्ये ऑपरेशन करून फारच मोठी चूक केली. कारण जर आपल्या बाळाला काहीतरी दुखापत झाली तर आपल्याकडे कोणताच ऑप्शन नाही. हाच विचार माझ्या मनात सतत निर्माण व्हायचा आणि मी खूपच जास्त अशी डिप्रेशनमध्ये गेलेली होती. तर मी खूप जास्त असे सर्च केले, पण कोणत्याही यूट्यूबवरती किंवा कुठेच ही माहिती सांगितलेली नव्हती की सिजेरियनमध्ये ऑपरेशन करणं हे असं तुमच्यासाठी ठरू शकतं किंवा असं काहीतरी होऊ शकतं. पण मला असं वाटतं की सिजेरियनमध्ये ऑपरेशन करणं हे फारच चुकीचं आहे आणि हे सगळ्या स्त्रियांना माहीत असलं पाहिजे. कारण आई होणं हे स्त्रियांसाठी सगळ्यात मोठी खुशी आहे आणि त्याच खुशीला आपण तिथेच फुल स्टॉप लावून देतो. तर असं मला सतत वाटायचं. तर मी खूप जास्त असे डिप्रेशनमध्ये जायला लागले, खूप विचार करायला लागले. थोडंसं तरी आपल्या बाळाला दुखापत झाली तर मला सतत तोच विचार यायचा. तर मला असं वाटते की सिजेरियनमध्ये ऑपरेशन करण्याऐवजी आपण थोडा वेळ विचार करावा आणि काही वर्षांनंतर आपण ऑपरेशन करावं.
माझं म्हणणं असं नाही की तुम्ही 3 मुलं होऊ द्या. आपल्याला 2 बाळ पाहिजे तर 2च असू द्या, पण ऑपरेशन निदान थोड्या वेळानंतर करा. कारण बाळ स्वस्थ आहे की काय हे आपल्याला 3 ते 4 वर्षाच्या नंतर कळतं. कारण त्यांचं बोलणं, चालणं, त्याची वागणूक हे सगळं आपल्याला नंतर समजून येतं. ते लहान असतं तेव्हा आपल्याला काहीच अनुमान लावता येत नाही की आपलं बाळ स्वस्थ आहे म्हणून. तर असं मला वाटायला लागलं आणि 1-2 चॅनलमध्ये मी असं ऐकलं पण की सिझेरियनमध्ये ऑपरेशन करायला नाही पाहिजे म्हणून. तर मला हे विचार यायला लागले आणि माझ्या बाळाला थोडंसं पण काही झालं तर मी त्याच गोष्टीमध्ये वारंवार जायची. तर हेच मला सगळ्या स्त्रियांना सांगायचं होतं की तुम्हाला जर सिझेरियनमध्ये ऑपरेशन करायचं असेल तर तुम्ही खूप जास्त विचार करा आणि माझं मत ऐकसाल तर थोड्या वेळानंतरच तुम्ही ऑपरेशन करा, जसं की 4-5 वर्षाच्या नंतर. कारण लगेच्या लगे आपल्याला ऑपरेशन करायची मानसिकता नसते. आपण त्यावेळेस कोणताही डिसिजन चुकीचं घेऊ शकतो. कारण आपलं बाळ जन्मल्याच्या नंतर जर बाळाला 2-3 महिन्याच्या नंतर कावीळ, निमोनिया वगैरे काही झालं आणि आपलं बाळ दगावलं तर आपल्याकडे काहीच ऑप्शन नसतो. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही 4 ते 5 वर्ष थांबा आणि नंतर ऑपरेशन करा. त्याच्यावरती आता खूप काही असे उपाय आलेले आहेत, तुम्ही ते पण करू शकता. ऑपरेशनच हे आपल्यासाठी एकमात्र ऑप्शन नाही आहे. दुसरा पण आपल्याला ऑप्शन पाहू शकतो. तर आजच्यासाठी एवढंच. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय.